वैद्यकीय क्षेत्रातील महत्त्वाची मानली जाणाऱ्या नीट परीक्षेचा पेपरफुटी प्रकरणी नैतिक जबाबदारी घेऊन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून देशातील प्रसिद्ध शास्त्रज्ञ, शिक्षण तज्ज्ञ, पर्यावरणवादी, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक हे आमरण उपोषण करतात. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील हंचिनाळ, केएस, तालुका निपाणी येथे समस्त ग्रामस्थ व विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीनं सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण संपन्न झालं. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कर्नाटकचे माजी ऊर्जा मंत्री वीरकुमार पाटील, RPI आठवले गटाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, निपाणी तालुका तहसील कार्यालयाचे सर्कल रविकुमार मधले, तलाठी संतोष गस्ती, ग्रामसहाय्यक विद्याधर मजगे, सीमाभाग न्यूजचे संपादक राहुल मेस्त्री, माजी ग्रामपंचायत सदस्य शरद कांबळे, माजी मुंबई पोलीस जगन्नाथ पंदे, माजी ग्रामपंचायत सेक्रेटरी विक्रम ढाले, बाळासाहेब कांबळे, विभागीय अध्यक्ष बाजीराव कांबळे, बाळासाहेब कांबळे, नितीन कांबळे, शिवाजी वराळे, अरविंद शिंगे, महादेव कांबळे, अनिल ढाले, सिद्धार्थ कांबळे, सुनील चौडाळे, राजाराम कांबळे यासह सर्व ग्रामस्थ यांच्यासह अनेक राजकीय नेते व अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. मराठी न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.